सहकारी बँकेच्या विषयावर शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आपल्यासोबत शिवसेनेचे सगळे खासदार आहेत. आपण बोलू. सगळ्यात आधी शिवसेना नेते खासदार आनंदराव अडसूळ साहेब पंतप्रधानांची भेट घेतली आहे. काय पंतप्रधानांना निवेदन तुम्ही दिले? प्रमुख उद्देश हा आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, गोरगरिबांचे जे आर्थिक फार मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत आणि ही परिस्थिती 8 तारखेपासून आज ताग आहेत. आज तारीख 22 म्हणजे 14 दिवस हे त्यांचे हाल होत आहेत आणि त्यांची प्रमुख कारणं अशी आहेत. जिल्हा बँकेवर या व्यवहार जवळपास बंदी घातलेली आहे. कोऑपरेटिव्ह बँकांना पुरेसं सहकार्य, आर्थिक सहकार्य नाही किंवा त्यांच्याकडे जुना नोटा ज्या 500,000च्या जमा झाल्या ते कुठली पब्लिक सेक्टर बँक स्वीकारत नाही आणि त्यामुळे आपल्या ग्राहकाला ती सेवा देऊ शकत नाहीत. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 18,000 क्रेडिट सोसायटी आहेत. जवळपास 503 कोऑपरेटिव्ह बँका आहेत. 33 डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आहेत ज्यांच्या शाखा 4,000हून अधिक आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील आणि सेमी अर्बन भागातील असंख्य ग्राहक असा आहे जो कोऑपरेटिव्ह बँकांशी आणि कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जिल्हा बँकांशी निगडित आहे आणि नेमके त्यांनाच यापासून वंचित केलं असं म्हणायला हरकत नाही. हे प्रधानमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला रिलीफ मिळाला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो. हे सांगायला हरकत नाही, काल अर्थमंत्री आपले जेटली आहेत त्यांनाही आम्ही जाऊन भेटलो. त्यांनी सांगितलं आम्ही त्या दिशेने चाललेलो आहोत, निर्णय घेत आहोत आणि काही व्यवहार जिल्हा बँकांना, कोऑपरेटिव्ह अर्बन बँकांना सुद्धा करता येतील अशा प्रकारची व्यवस्था करतो आहोत. परंतु एक हायर ऑथॉरिटी किंवा ज्यांनी स्वतः निर्णय घेतला त्यांना आपण भेटलं पाहिजे म्हणून काल आम्ही त्याप्रमाणे मागणी केली. त्यांनी आम्हाला लगेच त्वरित आज 12ची वेळ दिली आणि आम्ही निवेदन करून आज जवळपास उपलब्ध असलेले 12 खासदार शिवसेनेचे आता त्यांना जाऊन भेटलो. चांगल्या वातावरणामध्ये चर्चा झाली. त्यांना सिरियसनेस सांगितला या ग्रामीण भागातला, इंटेरियरमधला, आणि त्यांना तो पटलेला आहे. फक्त त्यांचं म्हणणं आहे की ते कुठल्या सिस्टीममध्ये कशा तऱ्हेने बसवायचं ही रिझर्व्ह बँकेशी आम्हाला चर्चा करावी लागेल आणि निश्चित मार्ग काढण्याच्या भूमिकेमध्ये आहोत. आम्ही जसं जाहीर केलं की येणाऱ्या 50 दिवसामध्ये सुरळीत होईल. परंतु आज जवळपास 14 दिवसामध्ये ज्या ठिकाणी आपण काहीच आर्थिक व्यवहार करू शकलेलो नाही त्याला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे ही मागणं आम्ही स्पष्टपणाने त्यांच्याकडे केली आणि त्यांनी तत्वतः त्याला होकार दिलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. साहेब, तुम्ही समाधानी आहात पंतप्रधानांचा जो अप्रोच होता त्यावर? आम्ही एकत्र काम करतो आहे. लोकांच्या प्रश्नावरती आम्ही एक वेगळी भूमिका नक्कीच घेतली नाही आणि शिवसेनेचे ते वैशिष्ट्य आहे. आज प्रधानमंत्र्यांना आम्ही जाऊन सांगितलं की महात्मा गांधींपासून आपण एकच वाक्य ऐकतो की खरा हिंदुस्थान खेड्यामध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये आहे. पण पंतप्रधानांच्या निर्णयानं खेड्यातली अर्थव्यवस्था खऱ्या अर्थानं कोलमडली आहे. म्हणून तुम्ही प्रथम खेड्यात लक्ष घाला. आज खेड्यात रांगा दिसत नाहीत कारण खेड्यात बँकाच नाही आहेत आणि ज्या बँका आहेत त्या सहकारी क्षेत्रातल्या बँका आहेत, तिथे व्यवहार करण्यावर बंदी आहे. म्हणून त्या बँकांना तुम्ही आधी परवानगी द्या. शहरातला आम्ही बघून घेऊ. सध्या प्रधानमंत्र्यांचा मूड आज चांगला होता. बहुतेक देशात एकंदरीत वातावरण पाहता त्यांचा मूड झाला असावा आणि मला असं वाटतं की प्रधानमंत्र्यांना शिवसेनेची भूमिका आज खऱ्या अर्थानं समजली आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेच्या विरुद्ध नाही. भ्रष्टाचार, काळा बाजार, आम्ही शेतकरी, कष्टकरी, मजूर जे रस्त्यावरती आहेत, उभे आहेत, मरतायत, उपाशी मरतायत, त्यांच्यासाठी आम्ही आहोत. हे प्रधानमंत्र्यांना आम्ही उद्धव ठाकरे यांचा निरोप दिलेला आहे आणि मला असं वाटतं प्रधानमंत्र्यांना हा विषय समजल्यामुळे लवकरच ते निर्णय घेतील. उद्या याच मुद्द्यावर विरोधी पक्ष धरणे देणाऱ्या शिवसेना आता सहभागी होईल. त्यात एक लक्षात घ्या तुम्ही की हा प्रश्न विरोधी पक्ष आणि सत्ताधारी असा नाही आहे. हा प्रश्न 125 कोटी जनतेचा आहे. हा सगळ्यांचा प्रश्न आहे. मग काँग्रेस विरोधी पक्ष नाही म्हणत, काँग्रेससह इतर जे पक्ष सहभागी होणार त्यात तुम्ही सहभागी होणार? ममता बॅनर्जी कोण होते? आपण त्याने एक विषय घेतला. उद्या तुम्ही सहभागी होणार? संध्याकाळी आम्ही ठरवू.